केलं सगळी घाण कपडे केली आता त्यानं बघितलं किती माझ आहे मी स्टाईल मध्ये हॅलो म्हणलं की तिकडून हॅलो. हा बोला साडू भाऊ. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कसे आहात? एकदम ठीक. कसं तुमचं कसं चाललंय? मस्त चालू काय झालं मुख्यमंत्र्यांच्या केबिनच्या बाहेर आहे सचिवांसोबत चर्चा झाली जरा मुंबईला आलोय. किती 1000-2000 कोटीची उलाढ आलंय. 2000 कोटी. कामगार किती लागणार? कामगार सतत 200-250 फेरीवाली मला लागणार आहेत. बिझनेस कोणचा आहे? केस फुग केस घ्यायची फुग द्यायच. पण ती जाऊ द्या. आणि हार हर त्यांना स्वागतासाठी काय राव संजय शेठ हार बी घेऊन आलाय तुम्ही फुटला हार घातले गत. मोठा हार असला तरी फुलंच असतात आणि छोटा असला तरी फुलंच असतात. हे भावना महत्वाच्या आहेत त्यातल्या. पाहुण्याला आलं की घालायचा आणि बरोबर काम करायचं. ओ सुभाषराव साडूला बडे माझं नाव काय बी घेऊ नका. पचल तिथं तरी बोलावं ना. कोणाला बोलताय तुम्ही? हा ते काय एवढा हे हलका वाटतं? मी छटछूट माणसांसंग बोलतोय. रामभाऊ म्हणजे कोण आहे माहिती आहे? लग्न करून ये संध्याकाळी. माझं लग्न हो का? तुमचा साडू आला तर संजू शेठ मोबाईल स्विच ऑफ करून रानात निघून जाताय राव. आणि हे रामभाऊ साडून तुम्ही राव उचलून घेताय ना. ह्याला तर म्हणतात ही फक्त मलाच आहे. कुणाला कसं काय करायचं कुणाची कुठं जिरवायची पुण्याला जावं लागेल. जायचं. बिल किती झालं रे? रे बावळा ठीक आहे. साडू भाऊ एवढं 250-300 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट घेतात त्यांना लाजावतो का? ते बिल भरून देतील का आपल्याला? ना बिल मी देतो. बावळा ठीक आहे. माझ्याच गावात येऊन पाहुणा कपडा आबरू खातो काय? पैसे मी भरणार. म्हणजे तुला पाहुण्याची किंमत करायची काय? झिरो किंमत करतो का पाहुण्याची? साडू काय नाही माझी काय राहिली मग पाहुण्यात पैसे दिल्यावर? अरे का मी तुम्हाला सांगत होतो का पार्टी करतो. ही असली पार्टी व्हायला का बसलं हाताला भाजले पार. मग पार्टी कसली असते मग? काय सगळी कार पावली कन्सन काय कसली पार्टी असते? तुला कळतं का? तू कधी हुरडा खाल्लाय का? हुरडा खाल्लाय का? हो का असं भाजायला लागतं. हो लॉलीपॉप घेत कसं झालंय बघ बरं आता. हे हुरड्याचा सीजन परत असतो काय रोज? तुला अक्कल आहे का? परत नाही बोलवायचं 10 दिवसांनी येऊ दे ना. आजचं घरचं जेवण जर वाया गेलं ना माझ्या ओ तसलं नाही. जळतोय माझ्यावर तू तुझा साडू माझ्यावर लय प्रेम करत म्हणतोय. जळतोय माझ्यावर. तुमचं होईल बरं का? पाटील तुम्ही माझ्याबद्दल काय सांगणार? रामभाऊ तुमच्याबद्दल चांगलं काय सांगणार. 31 डिसेंबरला तुमची तोंड फुटलेल्या सुगडासारखी होती. पाटील ही उन्हा धुणं काढायसाठी बोलावलंय का तुम्हाला? पाटलीन बाई सुद्धा तुम्हाला मध्ये आधी धुण्यासारखं धुत्यात हे सांगा पाहुण्याला. असलं कोणी आपल्याला नांग्या पुंग्या येऊन धमकी दिला त्याला घाबरायचं. लुग्या सुंग्या कोणाला नांग्या पुंग्या